रवी जर चांगला असेल हा. आणि त्याला रवी रेषा चांगली असेल तर हा. ती व्यक्ती कलाकार म्हणून उदयाला येते ओके. किंवा व्यापारी म्हणून उदयाला येते. ओके. गुरु जर चांगला असेल तर गुरुचं बोट ज्यावेळेला चांगलं राहतं किंवा त्याला आध्यात्मिक मध्ये गुरुवलय आला असेल किंवा इथं असा त्रिकोण तयार झाला असेल तर त्याला इंट्युशन पॉवर चांगली येते. मग त्यांनी पौराहित्य किंवा एनी काइंड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी ह्याच्यामध्ये जाऊ शकतात. मंगळाचा उंचवटा चांगला असेल, शुक्राचा उंचवटा चांगला असेल तर त्यांना सौंदर्यकारक वस्तूंचा धंदा, ह्याच्यामध्ये लेडीज मेडिसिन, ज्वेलरी, स्टेशनरी, कटलरी, गारमेंट, ब्युटी पार्लर ह्यात जाऊ शकतात. मंगळ चांगला असेल तर खनिज म्हणजे तुमचं बिल्डिंग मटेरियल सप्लाय, वीट, वाळू, डबर, सिमेंट ह्याच्यासाठी ते काम करू शकतात. ओके. आणि मस्तक रेषा, धनरेषा ह्यांना त्रिकोण तयार झाला असेल तर ती व्यक्ती कॅम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये मास्टर होते. नेपच्यूनवरनं धनरेषा ज्यावेळेला येते किंवा नेपच्यूनवरनं व्यवसाय रेषा येते त्यावेळेला ती व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्राशी काम करते. मग काही लोक आपण बघतो की धार्मिक संस्था टाकतात, त्याच्यातनं ते मोठे होतात. बरोबर. त्या पद्धतीने आपल्याला ते कळू शकतं किंवा त्या पद्धतीचं गायडन्स आपण त्यांना देऊ शकतो.